कुठलंही कर्मकांड फिलॉसॉफी समजल्याशिवाय करूच नाही. क्या बात. फिलॉसॉफी त्याच्या मागे काय आहे हे जर का कळलं तर त्या कर्मकांडाला अर्थ आहे. नाहीतर ते कर्मकांड म्हणून होत राहतं आणि वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने तेच फूल त्याच देवाला तसंच व्हा याच्यामध्ये आपण अडकतो. आणि हे अडकून घ्यायचं की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायला पाहिजे. आणि त्यातली जी काही मॉडिफिकेशन आजच्या काळाला गरजेची आहेत तिथं व्हायलाच पाहिजेत. मग ती स्त्री म्हणजे मंगळागौरीला स्त्रीनी ती रजा घेतलीच पाहिजे नावाची जी गोष्ट आहे तिने कशी तिला मिळेल ती रजा. जर का ती IT प्रोफेशनल आहे, ती काहीतरी मोठ्या पोस्टवर काम करते तर 5 मंगळवार तिला रजा नाही मिळणार आहे. आणि हे समजावून घेणं आणि त्याच्या मागची भूमिका काय आहे किंवा ते का करायचं असतं याची फिलॉसॉफी आहे का आणि ती मला पटती आहे का तर त्याचं पुढे जाण्यात अर्थ आहे. नाहीतर रिच्युअलसाठी रिच्युअल होत राहतात, त्याच्यावरनं भांडणं होत राहतात. परंपरा आमच्या घरात असं होतं आणि तुमच्या घरात तसं होतं आणि तू आता घरी आलीच आहेस तर आमच्या सगळ्या परंपरा शिकून घे वगैरे. मग तिच्या परंपरा कधी कोणी विचारल्या? कधी विचारलं की तुमच्या घरी काय होतं, तुमच्या घरी कसं असतं? तर ते तर कोणी काही विचारत नाही. पण तू आमच्या घरी आली असतं हे सगळं शिकून घे आणि त्यावेळी तू सगळं ॲडजस्ट कर आणि ते तू कर. तर हे थोतांड आपल्याला हवं आहे का? का फिलॉसॉफी समजावून घेऊन काय जे करायचं ते करता येतं आहे का? किंवा त्यातली मॉडिफिकेशन जमत आहेत का? हे बघणं जास्त मला महत्त्वाचं वाटतं.